मोहोळचं ग्रामदैवत नागनाथ महाराज यात्रेनिमित्त आमदार राजू खरे यांच्याकडून शेरणी अर्पण 1,11,000ची देणगी जाहीर। नागनाथ मंदिर सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, शेरणी अर्पण सोहळ्यात आमदार राजू खरेंची ग्वाही। मोहोळमध्ये भक्तीचा उत्साह, आमदार राजू खरे यांनी डोक्यावर शेरणी वाहून घेतले नागनाथ महाराजांचं दर्शन, 1,11,000ची देणगी जाहीर। आमदार राजू खरे यांच्या हस्ते नागनाथ यात्रेनिमित्त भाविकांनी लावलेले पाणी बॉटलचे स्टॉल, पानपोळी मठ्ठा स्टॉलचं उद्घाटन आमदार राजू खरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। मोहोळचं आराध्य दैवत नागनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त आज शहरात भक्तीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। या यात्रेचं औचित्य साधून आमदार राजू खरे यांनी नागनाथ महाराजांच्या चरणी शेरणी अर्पण केली। मंदिर विकासासाठी 1,11,000 रुपयांची देणगी जाहीर करून भाविकांची मनं जिंकली। वाजत गाजत पायी दिंडी आणि शेरणी अर्पण 23 एप्रिल रोजी सकाळी ठीक 10 वाजता काकासाहेब देशमुख कॉम्प्लेक्सतून या सोहळ्याला सुरुवात झाली। आमदार राजू खरे यांनी स्वतः डोक्यावर शेरणी घेऊन नागनाथ महाराज मंदिरापर्यंत पायी प्रवास केला। ढोल ताशांच्या गजरात आणि हर हर महादेवाच्या जयघोषात ही मिरवणूक निघाली। मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर नागनाथ महाराज मंदिराला प्रदक्षिणा घालून आमदारांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि विधिवत शेरणी अर्पण केले। मंदिर ट्रस्टकडून सत्कार आणि विकास निधीचं आश्वासन। यावेळी मोहोळ नागनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीनं आमदार राजू खरे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना आमदार राजू खरे म्हणाले की मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागनाथ महाराज मंदिराच्या सुशोभीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही। भाविकांना उत्तम सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहे। भाविकांसाठी सेवा कार्य, यात्रेसाठी दूरवरून आलेल्या हजारो भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आमदार राजू खरे यांच्या वतीनं पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचं वाटप करण्यात आलं। कडकुणाचा विचार करता केलेल्या या मदतीबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केलं। शेवटी आमदारांनी यात्रेनिमित्त सर्व भाविकांना आणि मोहोळकरांना मनापासून शुभेच्छा दिल्या। या सोहळ्याप्रसंगी मोहोळ लोकनियुक्त नगराध्यक्ष सिद्धिताई राजू वस्त्री, नगरसेविका स्वप्नालीताई जाधव, नगरसेविका सरताज सरफराज सय्यद, नगरसेविका साखराबाई आबासाहेब बरकडे, नगरसेविका राणीताई चंद्रकांत गोडसे, ज्येष्ठ नेते पद्माकरप्पा देशमुख, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब भाऊ गायकवाड, पंचायत समिती सदस्य धनाजी माळी, यशवंतांना नरोटे, माजी नगरसेवक सत्यवान देशमुख, विकीदादा देशमुख, माजी नगरसेवक महादेव गोडसे, पैलवान, सरपंच संभाजी लेंगरे, नगरसेवक चंद्रकांत अप्पा गोडसे, सरफराज सय्यद, युवा नेते सुहास आखाडे, बापूसाहेब आठवले, मोठ्या संख्येने कार्यकर्ते, ट्रस्टचे पदाधिकारी, भाविक उपस्थित होते। मोहोळ तालुक्याचा आमदार म्हणून शासन दरबारी निधी उपलब्ध करून येणाऱ्या काळामध्ये मोहोळ एक सुंदर शहर म्हणून उदयास येईल आणि ते सुंदर शहर बनवल्याशिवाय हा आमदार राजू खरे स्वस्थ बसणार नाही असा शब्द नागनाथ महाराजांच्या चरणी मी आपल्याला मोहोळवासियांना देतो। मंदिराच्या सुधारणेसाठी मंदिर समितीची जी पंच कमिटी आहे त्यांनी जी कामं सुचवतील ती कामं मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी केल्याशिवाय राहणार नाही, हाही शब्द आपल्याला या नागनाथ महाराजांच्या चरणी देतो। आज तालुक्यामधून, जिल्ह्यामधून आणि बाहेरगावी असणाऱ्या मुंबई असतील, पुणे असतील, जिथं जिथं आपल्या मुली दिल्या होत्या तिथली मुली आज आपल्या माहेरी नागनाथ महाराजांच्या चरणी विलीन होण्यासाठी आलेले आहेत। जे बी काही कामगार आपले जे जगण्यासाठी पुण्या मुंबईला मराठवाड्यामध्ये गेलेले आहेत ते सुद्धा आज नागनाथ महाराजांच्या चरणी आपल्या गावाकडे आलेले आहेत। त्या सर्व मोहोळ तालुक्यातील नागनाथ महाराज प्रेमी जनतेला या यात्रेच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी तीर्थ विकास आराखड्यातून आम्हाला निधी मिळावा या ठिकाणी नागनाथ देवस्थान पंचकृतीची अपेक्षा आहे। म्हणजे लोकांना सुलभ आणि सुंदर यात्रा पाहता येईल म्हणून या नागनाथ देवस्थान पंचकृतीची अपेक्षा आहे। त्याचबरोबर या रस्त्याचा प्रश्न तुम्ही मार्गी लावचाल हे सुद्धा अपेक्षा धरून माझं 2 शब्द संपवतो। आमदार साहेब आपलं ते हे जर राहिलेच अजून सौर ऊर्जा, या ठिकाणी सौर ऊर्जासाठी 15 लाख रुपये